नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी मिळवणं हे अनेकाचं स्वप्न आहे, पण छोट्याशा चुकीमुळे किंवा माहिती अभावी हे स्वप्न भंगही होऊ शकतं. आजची अपडेट अतिशय महत्त्वाची आहे, खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी BMCची कार्यकारी सहाय्यक पदाची परीक्षा दिली होती किंवा तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर लक्षात ठेवा, महानगरपालिकेने आता एक शेवटचा इशारा म्हणजे एक फायनल वॉर्निंग जे आहे ते दिली आहे. आता ही फायनल वॉर्निंग काय आहे, चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. त्याआधी चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. आर्टिकल PDF किंवा सर्क्युलर्स मिळवायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक आहे, त्याला क्लिक करून आर्टिकल रीड करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप आहे, त्याची लिंक दिलेली आहे, जॉईनही करू शकता. मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील 1846 रिक्त पदे भरण्यासाठी 2024मध्ये परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल 25 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात ऑलरेडी आलेला आहे. या भरती प्रक्रियेत तात्पुरती निवड यादी क्रमांक 3 आणि 4 मधील जे उमेदवार शैक्षणिक प्रमाणपत्र व कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिले होते त्यांना आता महानगरपालिकेने एक शेवटची संधी दिलेली आहे. जर तुमचं नाव या अनुपस्थित उमेदवाराच्या यादीत असेल, म्हणजे जर याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला जे वेळापत्रक आहे त्यानुसार उपस्थित राहायचं आहे. दिनांक 10 ऑगस्ट 2026 ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये जे आहे सकाळी ठीक 11 वाजता जो पत्ता दिलेला आहे प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालय 6वा मजला विस्तारित इमारत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय, तर इथे उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. बघा, ऑलरेडी फक्त आता जवळपास 2 ते 3च दिवस राहिलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचं जर नाव या लिस्टमध्ये असेल, ॲबसेंट उमेदवाराच्या लिस्टमध्ये असेल, तर एक गोष्ट अत्यंत गांभीर्याने तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. जर तुम्ही या दिलेल्या तारखेला उपस्थित राहिला नाहीत तर तुम्हाला भरती प्रक्रियेतून थेट बाद करण्यात येईल. जर एखाद्या महत्त्वाच्या कारणामुळे तुम्हाला तुमच्या ठरलेल्या तारखेला जाणं शक्य नसेल तर तुम्हाला ईमेलवर पूर्वसूचना तुम्हाला द्यायची आहे. तर त्यांचा ईमेल एक आहे, तुम्ही कॉमेंटमध्ये मला विचारू शकता. जर तुमचं नाव आहे तर तो ईमेल मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. जो ईमेल नमूद केलेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे तुम्हाला पूर्वसूचना जी आहे द्यायची आहे की तुम्हाला कशामुळं कोणत्या कारणामुळे जे आहे उपस्थित राहता येत नाही आहे. जर राहिला नाहीत, जर कारण दिली नाहीत तर तुम्हाला डायरेक्टली याच्यातून इलिमिनेट केलं जाईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल, पडताळणीसाठी सोबत कोणकोणती कागदपत्रे घेऊन जायची आहेत. सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि स्वसाक्षांकित म्हणजे सेल्फ असिस्टेड झेरॉक्सचा एक संच सोबत ठेवणे अनिवार्य आहे. याच्यामध्ये काय काय न्यायचं आहे तर तुमचं ॲडमिट कार्ड, त्याची झेरॉक्स प्रत, तुमचे फोटो असलेले ओळखपत्र जसं की पॅन कार्ड किंवा आधार कार्ड, 10वीचे आणि तुमचे जे पदवी असेल सर्व सेमिस्टर, जे तुमचं ग्रॅज्युएशन असेल त्याचे गुणपत्रक, उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, मराठी व इंग्रजी जे टायपिंग आहे किमान 30 वर्ड्स पर मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र, MSCIT किंवा इक्विलंट एज्युकेशन तुमचं झालेलं असेल संगणकाचं तर त्याचं प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जर तुम्ही कास्टमधून तुम्ही भरलेला असेल फॉर्म तर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी, डोमासाईल, तसेच चालू या वित्त वर्षातील नॉन क्रिमिलियर, जर नॉन क्रिमिलियर लागू असेल तर लहान कुटुंबियाची प्रमाणपत्र आणि आवश्यक असल्यास विभाग प्रमुखांचे ना हरकत म्हणजे NOC प्रमाणपत्र. कागदपत्र पडताळणीच्या ठिकाणी बायोमेट्रिक डेटा आणि फोटो घेतला जाईल हे लक्षात ठेवा. त्यामुळे हातावर शाई किंवा मेहंदी नसावी याची काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, ही नोकरीची एक सुवर्ण संधी आहे. अनुपस्थित उमेदवारांची संपूर्ण यादी आणि सविस्तर सूचनापत्र तुम्हाला BMCच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळेल. जर माहीत नाही आहे कसं ॲक्सेस करायचं आहे तर मला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढील अपडेटसाठी वेळोवेळ आपल्या चॅनलला व्हिजिट करा किंवा डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकला तुम्ही अपडेटसाठी जे आहे चेक करू शकता. तुमची सर्व कागदपत्रे आजच एका फाईलमध्ये व्यवस्थित लावून ठेवा आणि वेळेवर हजर राहा. जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लगेचच लाईक करा आणि अशाच करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांच्या अचूक माहितीसाठी आपल्या स्टडी फुल अपडेट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद.